वेलकम टू अवर चॅनल। आज इथे मी तुम्हाला पालकाचा छान असा कुरकुरीत पदार्थ दाखवणार आहे। त्यासाठी इथे मी पालक निवडून घेतलेला आहे, त्यानंतर चिरून स्वच्छ धुवून घेतलेला आहे। त्यानंतर इथे मी काळं मीठ, साधं मीठ, तिखट, हळद, जिरे, ओवा आणि धने पावडर घेतलेली आहे। आणि इथे बघा लसण अद्रकची जाडसर अशी पेस्ट करून घेतलेली आहे। त्यानंतर इथे 1 वाटी एवढं मी बेसन पीठ घेतलेलं आहे आणि पाऊण वाटी एवढं ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे। तर सर्वात आधी बघा हा पालक आपण धुवून घेतलेला आहे, त्यामुळे यामध्येच आधी आपण हे जे डाळीचं पीठ आहे हे टाकून घेणार आहोत। तुमच्याकडे जर थोडं तांदळाचं पीठ असेल तर ते देखील टाका, त्यामुळे तुमच्या ह्या ज्या वड्या आहेत ना पालकाच्या त्या एकदम कुरकुरीत तयार होतील। तर इथे बघा मी लसण अद्रकची पेस्ट टाकून घेतली आहे, जवळ 1-1.5 चमचा एवढी आहे ती। तर हे सर्व सुके मसाले मी यामध्ये टाकून घेणार आहे। आणि पालक आपला धुतलेला आहे, त्यामुळे त्याच्यामध्ये थोडासा पाण्याचा अंश आहे। तर त्या पालकाच्या पाण्याच्या अंशमध्येच आपल्याला हे पीठ आहे ना चांगलं यामध्ये चुरून चुरून असं भिजवून घ्यायचं आहे। आणि नंतर जसं जसं पाणी लागेल तसं तसं थोडं थोडं पाणी टाकून आपल्याला हे पीठ चांगलं असं कालवून घ्यायचं आहे, भिजवून घ्यायचं आहे। तर अशा पद्धतीने जर तुम्हाला देखील छान ह्या पालकाच्या वड्या करायच्या असतील तर माझा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा आणि आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि इतरांना शेअर देखील करा। अगदी कोथिंबीर वडीसारख्याच ह्या वड्या करायच्या आहेत, किंवा तुम्ही अळूच्या वड्या जसं पानांना पीठ वगैरे लावून करतात त्या पद्धतीने देखील मोठ्या मोठ्या पानांचा जर पालक असेल तर त्या पद्धतीने सुद्धा तुम्ही ह्या पालकाच्या वड्या लावू शकतात। मग नंतर तुम्ही त्या शॅलो फ्राय करून खाऊ शकतात किंवा डीप फ्राय करून खाऊ शकतात। तर इथे बघा आपलं पीठ चांगलं भिजलेलं आहे आणि इथे मी स्टीमर प्लेटला तेल लावून घेतेय आणि हे सर्व करेपर्यंत स्टीमरमध्ये मी पाणी उकळत ठेवलेलं होतं। तर सर्वात खाली इथे बघा तेल लावल्यानंतर मी थोडेसे तीळ पसरवून घेते आहे, त्यामुळे ही वडी दिसायला सुद्धा छान दिसणार आहे आणि चवीला सुद्धा एकदम खमंग अशी लागणार आहे। तर ज्यांना पालक आवडत नाही त्यांना अशा पद्धतीने पालकाच्या वड्या करून तुम्ही खाऊ घाला, ते नक्कीच आवडीने खातील आणि पुन्हा पुन्हा मागून घेतील आणि पुन्हा म्हणणार देखील नाही की अशा पालकाच्या वड्या तुम्ही करू नका, मी पालक आवडीने खाईल असं देखील म्हणतील तुमच्या घरचे। तर अशा पद्धतीने बघा, समजा आपली एखादी पालकाची भाजी करून झाली आहे, थोडासा पालक उरलाय, तर तुम्ही त्या उरलेल्या पालकाच्या अशा वड्या करू शकतात। किंवा ताजा ताजा पालक आणला तर घरातले सगळ्यांनाच जर ह्या वड्या आवडत असतील तर सर्वांसाठीच एखाद्या दिवशी छान अशा ह्या पालकाच्या वड्या तुम्ही त्यांना करून खाऊ घालू शकतात। किंवा कोणी पाहुणे मंडळी आली असतील किंवा प्रवासात देखील तुम्हाला कुठे घेऊन जायचे असतील किंवा टिफिनला सुद्धा तुम्ही ह्या वड्या करून देऊ शकतात आणि जेवताना तोंडी लावणीसाठी घेऊ शकतात। किंवा मग तुम्ही ह्या तयार केलेल्या वड्या केचप चटणी कशासोबत सुद्धा डीप करून खाऊ शकतात। तर अशा पद्धतीने बघा हे मी पूर्ण जे आपलं बॅटर तयार केलेलं होतं वडीचं ते सगळं पसरवून घेतलेलं आहे आणि वरून देखील यावरती छान असे हे पांढरे तीळ टाकून घेणार आहे। तुम्हाला पांढरे काळे कोणते तीळ आवडत असतील ते तुम्ही यावरती टाकून घेऊ शकतात। तर अशा पद्धतीने बघा आपलं हे वडी थापून तयार झालेली आहे। तर आपण आता ही स्टीमरमध्ये ठेवून घेणार आहोत। स्टीमरमध्ये पाणी चांगलं उकळत आहे आणि स्टीमरमध्ये ठेवल्यावर झाकण लावून आपण याला चांगलं 10-15 मिनिटं शिजवून घेणार आहोत। तर 10-15 मिनिटांनंतर आपण इथे झाकण काढून घेणार आहोत आणि बघा जेव्हा आपली वडी किंवा कुठलाही जे पदार्थ आहे तो शिजल्यानंतर त्याचा कलर बदलतो आणि त्यावेळेसच आपल्याला लगेच कळतं की आपला पदार्थ व्यवस्थित शिजलेला आहे। आणि इथे बघा हे सर्व गार करून घेतल्यानंतर मी याच्या वड्या पाडून घेते आणि वड्या पाडताना तुम्हाला दिसतच असेल की जी आपण सुरी त्यामध्ये घालतोय ती एकदम स्वच्छ अशी बाहेर पडते, म्हणजे आतून बाहेरून वडी आपली चांगली शिजलेली आहे। तर अशा पद्धतीने याच्या वड्या पाडून घ्यायच्या आहेत। मी इथे पातळसरच सारण असं थापून घेतलेलं आहे। तुम्हाला थोडं जाड करायचं असेल तर थोडंसं जाडसर वड्या देखील तुम्ही याच्या करू शकता, थोडंसं उंच किंवा थोडंसं जाड असा लेअर त्याचा करून। तर एका बाजूने कापल्यानंतर इथे दुसऱ्या साईडने पण मी हे कट करून घेत आहे। तर अशा कट केल्यानंतर तुम्ही या वड्या फोडणी करून शॅलो फ्राय देखील करू शकतात किंवा मग डीप फ्राय देखील करू शकतात। तर मी इथे ह्या वड्या डीप फ्रायच करणार आहे आणि ह्या सर्व वड्या कट करेपर्यंत मी तेल तापत ठेवलं होतं आणि एक वडी तुम्हाला काढून दाखवते बघा। तर व्यवस्थित अशी खालून देखील निघते छान शिजलेली असल्यामुळे आणि रंग बघा, अशी देखील तुम्ही खाऊ शकतात, अशी पण खूप छान लागते चवीला। तर नक्कीच ट्राय करून बघा ही वडी। तर ह्या सर्व वड्या मी बघा स्टीमर प्लेटमध्ये सगळ्या काढून घेतलेल्या आहेत आणि आता एक एक करून ह्याच्यामध्ये तळून घेणार आहे। तर तेल इथे माझं तापत ठेवलेलं होतं, त्यामध्येच मी या वड्या एक एक करून सोडून घेणार आहे। तर अशा पद्धतीने ह्या छान रंग बदलेपर्यंत कुरकुरीत अशा वड्या आपल्याला तळून घ्यायच्या आहेत आलटी-पलटी करून। तर मागच्या साईडनी सेट झाल्यानंतर याला पलटून घ्यायचं आहे आणि त्याचा रंग बदलेपर्यंत आणि बाहेरून छान कुरकुरीत होईपर्यंत ह्या वड्या आपल्याला तळून घ्यायच्या आहेत। तर या वड्या मस्त कुरकुरीत होतात बाहेरून आणि आतून सॉफ्ट अशा होतात, तर खायला एकदम अप्रतिम लागतात। आणि पालक देखील अशा पद्धतीने तुम्ही तुमच्या घरच्यांच्या पोटात घालवू शकतात
ज्यांना आवडत नाही त्यांना अशा पद्धतीने वेगवेगळे पदार्थ करून आपण पालेभाज्या खाऊ घालू शकतो. तर हा पदार्थ नक्कीच तुमच्या घरच्यांना देखील आवडेल. तर अशा पद्धतीने कुरकुरीत अशा वड्या तुम्ही नक्की ट्राय करून बघा. नेहमीच आळूच्या वड्या आपण करतो, पण अशा पद्धतीने पालक अशा पद्धतीने तुम्ही भोपळ्याच्या पत्ताकोबीच्या वड्या देखील करू शकतात आणि त्या देखील खूप टेस्टी लागतात खायला. तर त्या देखील वड्या मी तुम्हाला नक्कीच दाखवेल. तर इथे रंग बघा किती छान आलाय आणि तीळ बघा किती सुंदर दिसत आहेत वड्यांवर. तर इथे मी आता सर्व करून घेतलेले आहेत. तर तुम्ही देखील माझ्या पद्धतीने ट्राय करून बघा. कशी वाटली रेसिपी नक्की कमेंट करून सांगा आणि तुमच्या घरी केल्यावर नक्की सगळ्यांना आवडली का ते देखील सांगा. थँक्यू, धन्यवाद.